संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोरबन गावच्या शेतकऱ्याचा मुलगा अधिकारी बनलाय। वडील शेतकरी आणि अक्षय आनंदराव गाडेकर याची अन्न आणि औषध प्रशासन या विभागामध्ये त्याची अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून निवड झाली आहे। विशेष म्हणजे अक्षयचे वडील आता आपल्या शेतात जे कडधान्य आणि फळं तयार करणार आहेत तेच अक्षय साहेब म्हणून त्याची चाचणी करणार आहेत। अक्षय हा शेतकऱ्याचा मुलगा असल्यानं तो अधिकारी बनल्यानं त्याचे विविध स्तरातनं सत्कार होत आहेत। अक्षयचे वडिलांनाही आज मुलाचं कष्टाचं चीज झालं आहे याचा आनंद झाला आहे। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून आपली MSc ॲग्रिकल्चर ही पदवी घेऊन अक्षयनं याआधी प्रशासकीय सेवेत येण्यासाठी पोलीस विभागात आणि कृषी विभागात प्रयत्न केले होते, मात्र त्याला अपयश आलं। मात्र जिद्द आणि सातत्य ठेवत तो अखेर प्रशासकीय सेवेमध्ये रुजू झाला आहे। त्यावेळेस मला खूप आनंद झाला आणि घरच्यांनी पाहिलेलं स्वप्न आणि पाहिलेलं स्वप्न हे पूर्ण झाल्याचा आनंद काही वेगळाच आहे। आणि सर्व गावकऱ्यांना तसेच परिसरातील सर्व ग्रामस्थांना पण ह्या गोष्टीचा आनंद झालेला आहे। कधीपासून तू तयारी करत होता? मी सन 2020 पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली। त्याच्या आधी मी 2 परीक्षा दिलेल्या आहेत। त्याच्या आधी मी पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI पदाची मुख्य परीक्षा दिली होती। त्याचप्रमाणे कृषी अधिकारी पदासाठी सुद्धा मी मुलाखत दिली होती, पण त्याच्यामध्ये मला अपयश आले होते। पण मी सातत्य ठेवले आणि या विभागात मी आता माझी निवड झाली आहे। काय बरं शेतकरी आहे देखील आता काय प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की आपला मुलगा उच्च शिक्षित व्हावा, त्यानं कुठेतरी सरकारी पदावर तो जाऊन बसावा, अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते। त्यामुळे निश्चितच घरच्यांना खूपच आनंद झालेला आहे आणि भावी आयुष्यात मी नक्कीच त्या पदावर योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करेन। मुलाचा रिझल्ट लागल्यानंतर मला वैयक्तिक खूप आनंद झाला, माझ्या कुटुंबाला खूप आनंद झाला। आम्ही शेती करत असताना खूप उत्तमरित्या शेती करतो, पण हवामान चढ उतार बदलामुळं शेती व्यवसाय धोक्यात आला। त्याच्यामुळं 2 मुलापैकी एक मुलगा शासकीय सेवेत जावा आणि लोकांची सेवा करावी आणि आपल्या उत्पन्नाचा शेतीला काहीतरी हातभार लावावा आणि असं स्रोत निर्माण करावा उत्पन्नाचा, असं मला मनोमन वाटत होतं। कारण मी शेती करून जनतेची माहितीच्या रूपाने मी देवाणघेवाण करून सेवाच करीत आहे। त्यांनी पण तशी शासकीय पदभार घेऊन काहीतरी सेवा करावी असं मला वाटत होतं आणि त्यांना पद मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला, माझ्या कुटुंबियांना खूप आनंद झाला, माझ्या नातेवाईकांना खूप आनंद झाला, माझ्या गावकऱ्यांना पण खूप आनंद झाला। अनेक संस्कार त्याचे होत आहेत, कोण येत आहेत, लोक त्याला बोलवत आहेत, कसं वाटतंय आता? खूप छान वाटतं। याच्या अगोदर मला पण एक 10-15 पुरस्कार मिळालेले, तर मलाही खूप त्या पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप आनंद होता। तसंच त्यालाही तो आनंद मिळतो आहे, त्याच्यामुळे आम्हाला कुटुंबांना खूप चांगलं वाटतंय। त्याच्या त्या बातम्या ऐकून आमचं सर्व कुटुंब अगदी चांगले आहे, नातेवाईक सुद्धा खूप खुश आहेत। काय बरं त्याच्याकडून पुढची काय अपेक्षा आहे? त्यांनी ज्या पदावर निवड झाली ही जनतेची सेवा करण्यासाठी ते पद आहे आणि त्या पदाला योग्य तो न्याय त्यांनी दिला पाहिजे। कारण ज्या शासनाची जी अपेक्षा असते, जो पदभार दिला जातो त्यावेळेस जनतेच्या सेवेसाठी ते शासकीय पद असतं आणि लोकांना त्याच्यातून जो त्रास होतो तो त्रास होऊ नये म्हणून तो सोडवण्यासाठी जो अधिकारी नेमला जातो, त्यांना जे पद मिळालेलं आहे ते फूड सेफ्टी, तर आता आपण पाहता मोठ्या प्रमाणात भेसळचं युग तयार झालं आहे, तर त्याच्यावर योग्य लोकांवर जे गुन्हेगारांवर योग्य कारवाई झाली पाहिजे आणि जनतेला न्याय मिळाला पाहिजे, असा त्या पदाचा उपयोग झाला पाहिजे। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।